भव्य दिव्य सोहळा आणि शेवटचे मॅच दोन दोन सामने जिंकलेत दोन्ही टीमने. आता तिसऱ्या फेरीचा राऊंड कोण जिंकेल चला. एक ओव्हर नंतर आम्ही राजेश भोईर 40+ एक बेहतरीन ऑलराऊंडर दारे 40+ से मुख्य व्यासपीठावर आपण त्यांना पाहू शकता. त्यांचाच मुलगा अंडर-25 मध्ये आयुष्य आपण खेळताना पाहिला. चांगला षटकार मारल्यानंतर मग दुसरा षटकार मात्र होऊ शकला नाही. अगदी बुंद्यात मारलेला बॉल फुलेंचा बॉल होता हपोले घेतला त्याला ऑन ड्राईव्ह केलं सिंगल होते. दुसऱ्या या ओव्हर मधला जर विचार केला तर बॉलिंग मार्क वर आले करण अंडर-25 चा विचार केला तर जसे 11 तिसऱ्या राऊंड मध्ये मात्र पोहोचला. सुपर 3 मध्ये विशेष अभिनंदन आम्ही त्यांचं करतोय. आता मॅच मात्र दोन दिग्गजांच्या विरुद्ध. एका बाजूला पाहिलं तर भूषण पाटील यांचा संघ तर नमित अशोक पाटील ऑन द स्ट्राइक. कॅरन कम्सिंग बॉल राईट राउंड द विकेट डाऊन द पिचिंग डाऊन द लेग साइड इट्स वाईट. दोन्ही अंपायरचं खास मी कौतुक करतोय. विवेक म्हात्रे असतील आणि खास करून शुभम निर्मल दोन्ही कुक्षत गावने सट्टीक असा निर्णय देतात. आजचा दिवस मात्र खूप चांगली अंपायरिंग केली. पहिले ओव्हर प्रगती पथक करण बॉलर ऑन द अप डाऊन द ग्राउंड येस जस्ट स्लाइस करून गेला. अगदी झिंजारी देऊन गेल्या बोटाना. येतो षटकार बॅटमधून नमितच्या सिक्सर. डीजे प्लीज. ऑपरेटर गंगेश अगदी नटराज मोदन बॅकफुटवर गेला आणि नटराज मोदन त्याला हलक्या हाताने फक्त शॉट फायनल लेगच्या ठिकाणी मात्र सिंगल मिळते नमितला. 3 ओव्हरची मॅच सुपर 3 मध्ये जाण्यापूर्वीची एक लढत. एका बाजूला तर कालचा दिवस ज्याने गाजवला कोहिनूर ऑफ द नवी मुंबई भूषण उत्तम पाटील ओळीने 5 षटकारांची आतिषबाजी केली आणि आजही त्याने मात्र कीर्तिमान केलं. 5 षटकार आजही एक बाउंड्री मारली. पुन्हा एकदा रटामध्ये हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल विकेट केवर गेले झालं पण त्याच्या पोचच्या बाहेर फक्त सिंगल मिळते. षटकांना 2 सिंगल येणे धावसंख्या मात्र कुमार 11 तुर्बेची पहिल्या ओव्हरच्या दरम्यान पोहोचते बिनगडी बाद 11 वर. 5 चेंडूचा खेळ अजून शिल्लक. बॉलिंग मार्कवर करण राठोड दोन्ही मॅच मध्ये किफायती बॉलिंग टाकताना दिसले. करण यामध्ये विचार केला तर ठीकठाक बॉलिंग म्हणता येईल. 11 for none wicket on the last 11 in this over. Away from the slice होता. That is a lovely white dog. End of the first over. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्त 3 ओव्हरच्या आहे. तिसऱ्या राऊंड मध्ये एकदा कटाक्ष टाकला स्कोर वरती तर 11 वर एकही गडी बाद नाही. कुमार 11 तुर्बे जाऊया आणि पुन्हा एकदा एक सुरेल संगीत ऐकूया आमच्या गंगेश मार्फत. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट समोर डावखोरच्या विरुद्ध डावखुरा सातत्याने लिजेंड मध्ये जाऊन मात्र पोचतोय भूषण. सातत्याने 20 वर्ष आम्ही पाहतोय कोहिनूरला. ती दमखम तोच जिद्द तोच बेहतरीन टायमिंग अक्षर क्रिकेट गावलंय. ओ सुपर फिंगर सुरू केले. वाटलं होतं थोडा टप्पापर्यंत इनकटर येईल त्याचा आउट स्विंग पण उलट झालं. त्याने केला सरळ आउट स्विंगर. या ओव्हर नंतर आपण जाणार आहोत दुसऱ्या ओव्हरच्या समाप्त. द बेहतरीन ऑलराऊंडर ऑफ द 40+ दाराबे राजेश भोईर यांना सन्मानित. अतिशय देखणे असं क्रिकेटर. येस राजेश प्लीज. याच दरम्यान आम्ही करणार कारण भूषणची विकेट मात्र या तंबूची असेल. पहिलं विकेटचे पतन लाजबाब व्यक्तिमत्व आमच्या विनंतीला मान देऊन राजेश भोईर मात्र ते उपस्थित आहेत. या स्पर्धेचे प्रमुख 3 पैकी दीपक ठाकूर करतील
पवित्र वस्त्र भगवी शॉल आणि सुगंधी दरवळी सोडणारा पुष्पगुच्छ देऊन राजेजी भोई साहेब यांना सन्मानित केले जातं. स्वागतम सुस्वागतम. औचित्य आहे आई गावदेवी चषक 2026 पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये तुमचं सरशाचं स्वागत आहे. पहिलं विकेटचं पतन आता समीर वारंगे. राकेश हाती पहिली विकेट. खऱ्या अर्थाने दुसऱ्या जो फेरीचा मॅच होता दक्ष फायटर्स बेलेबला खऱ्या अर्थाने याच बॉलरने कमबॅक करून दिलं होतं. साईनला अगदी पहिल्याच बॉलवरती राकेशच्या वरती चढवला षटकार. त्यानंतर पासमध्ये अवघी सिंगल आणि साहिलची विकेट. कम्प्लिटली टर्न ऑफ द मॅच. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. यू होल्ड द विकेट ऑफ साहिल विनोद दिबेकर. आता कोहिनूरला त्यांनी बाद केलं. व्हॉट अ लवली बॉलिंग इन दिस सिरीज. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. कोहिनूरला डावकरच्या विरुद्ध त्यांनी टाकलं होतं ओर द विकेट. आता लेफ्ट हँड राऊंड द विकेट. पहिला बॉल पिचिंग झालाय समीर वॉरंगच्या विरोधात. वाईट एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पुढे सरकते हलकेसा कुमार 11 तुर्बे. काल पावसाला क्रिकेट अक्षरशः गाजवली ती आयुष कुमार तुर्बेने. तब्बल 5 टायटल. बॅकफुटवर कडक स्ट्रोक. हे पावसाळी हंगाम अक्षरशः समीर वारंगने गाजवलंय. मग ती अरेसे गोटे प्रेझेंटची स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये बेहतरीन बॅटर म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. ऑन द ऑफिस केला ठोकला षटकार डाऊन द ग्राउंड. येस डीजे प्लीज. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय मी खास गगनेश. कारण मूड मध्ये असताना षटकार आलाय. विकेट घेतली. वाईड नंतर षटकार 7 धावा 2 चेंडूची झाली समाप्ती. या ओव्हर मध्ये राकेश च्या समोर बेहतरीन भन्नाट फॉर्म मध्ये समीर वारंगे. लवली यॉर्क. काय बुंद्यात मारलं होतं. उत्तर नव्हतं समीरकडे परंतु एक धाव नक्की घेतली. बॅटला लागले काय. येस कारण कोणताही इशारा केला बायचा इशारा. नो बॅट. थँक्यू सो मच विवेक. खूप छान अशी अंपायरिंग मात्र राहिली आजच्या दिवसामध्ये. एकने धावसंख्या पुढे सरक जाते. कुमार 11 एक गडी बाद. कोयनेची विकेट गेल्यानंतर 19 वर दुसऱ्या पगिती पत्त्यावर तिसऱ्या फेरीच्या राऊंड मध्ये अपसात भिडल्यात. बॅकफुट वर शॉट ऑन जॅक करताना हवेमध्ये एलिमेशन कमतर डाऊन द बॉल. शत्रक्षणला पकडला जाईल. समाप्त होतं खेळ. इथे नमित अशोक पाटील बॅक. रवी मात्रे येतात. अक्षरशः काल गाजवलेला दोष घातला होता रवी मात्रेने. पण कुठेतरी मात्र नवीन तरुणांना नसेल त्या रक्ताना मात्र प्रमोट करतात. थोडं मात्र मागे घेतलं आपला क्रमांक. नाही तर पहिला बॉल फेस करणं पहिला बॉल टाकणार या शर्यतीमध्ये अगदी अव्वल होता रवी. सुपर बॉलिंग यार. जी कमाल केली होती ना दक्ष फायटर्स बेलापूर तीच कमाल धमाल मात्र अगदी या मोक्याच्या मॅच मध्ये टाकताना राकेश. व्हॉट अ लवली बॉलिंग यार. तारीफ करतो किफायती बॉलिंग राकेश. डावखुरा गोलंदाज 5 चेंडू आता बट टाकला. एक षटकार जरूर खाल्ले पण धावा फक्त दिल्यात 8. एक त्यामधले बाहेर मध्ये 7 धावा फक्त. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. व्हॉट अ ग्रेट शॉट यार. या स्ट्रोकने प्रभावित केलं होतं रवीने. त्याच्यापैकी वन ऑफ द बेस्ट क्वालिटी शॉट स्लॉग सिप ओव्हर द डिप सिक्सर. गंगेश थँक्यू सो मच गंगेश. एकही गाणे आजच्या दिवसभरामध्ये डबल लावलं नाही
वन ऑफ द क्वालिटी डीजे ऑपरेटर बाय गंगेश. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा 12.5 धावांच्या सने शेवटचा ओव्हर टाकण्याचे संकेत कामले. आणखीन डावखरो बॉलर म्हणता वापरला जातोय. गावदेवी ऐरोली टीम गुड कॅप्टनशिप बाय निलेश. हँडलिंग द बॉलर द बेस्ट क्वालिटी द कॅप्टन. त्याला मात्र तिन्ही मॅचमध्ये अगदी यशस्वी ठरला निलेश. डीप बॅकपॅट पॉइंट आपण पाहू शकतो. डीप फाईन डीप एक्स्ट्रा कबा लॉंग ऑन लॉंग ऑफ काऊ कोण डीप स्क्वेअर लेग. पहिला बॉल डावखुरा गोलंदाज लेफ्ट हँड राऊंड द विकेट. समोर समीर वारंगे हलक्या हाताने उंच उडेला. टायमिंग किती बेहतरीने पहा. ओव्हर द लॉंग ऑन अँड काऊ कॉर्नर. धमाका ब्लास्ट सिक्सर षटकार. वाह भाई वाह गंगेश. अमिताभ चित्रपटसृष्टीतील महानायक यांच्या सिनेमातले बरेचसे गीत वाजवले. आज पुन्हा एकदा बेहतरीन टायमिंग. हो माय गॉड द फॅबुलस अनदर बॅक टू बॅक दुसरा होईल का? येस इट इज. येतोय दुसरा सलगचा दुसरा षटकार समीरच्या बॅटमधून. शरण येस नाचवायला थिरकायला भाग पडले आज गंगेशने. कारण चहा जर मिळाला नसेल तर झपकी येत असेल ना ती सुस्ती उडवतोय गीत. सुपर 37 एक्झॅक्टली ऑन स्कोरबोर्ड. कुमार एकदम भन्नाट कारकिर्दीत सर्वोच्च अशा फॉर्म मध्ये. उपरी किनारा विकेटच्या पाठमध्ये घेतलाय जेल टीम कॅप्टनने आणि समाप्त केलाय समीर वारंगेचा खेळ. तिसरे विकेट मैदानाच्या बाहेर. कुमार 3 गडी बाद 37. येस गंगेश. बेस्ट विकेट अर्जित केल्यानंतर टीम कॅप्टन हेमंत पाटील आलेत क्रमांक 5 वरती. 3 गडी बाद 37. हणामारच्या षटक असो किंवा हणामारच्या बॅटिंगच्या स्लॉगवर मध्ये कॅप्टन येतो बरोबर मोक्याच्या क्षणी आणि ह्या प्रकारचा धुमाकूळ घालतो. झेल सुटलाय आणि गेला चेंडू मात्र गोशांक क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये आल्या कॅप्टनने मात्र बॅकफुट वरता हुक केलं होतं. लॉंग लेगच्या दिशेने सिंगल घेतली. खातं खुललं. 1ने धावसंख्या मध्ये टीमचे वाढवते 38 वर. 3 गडी बाद 38 धावा. शेवटचं ओव्हर 3 ओव्हरची मॅच. पहिला षटकार दुसरा षटकार तिसरा विकेट आणि आता वनडी. 2 बॉल टू गो. संकेत कांबले इथे बॉलिंग मार. डावखुरा गोलंदाज लेफ्ट हँड राऊंड द विकेट टू टीम कॅप्टन ऑफ द तुर्बे कुमार हेमंत. व्हेरी क्लोज बॅकवर्ड पॉइंट. गतीमध्ये मंदावलेल्या गतीने टाकला स्लोमन पण दिशेपासून मध्ये भरकटला गेला हा बॉल. संकेत कांबलेला होतोय वाईट. एक्स्ट्रा धाव. नाव 39 धावा. मॅचला मजा येईल. अजून 2 बॉल मध्ये एक तगडा स्ट्रोक आला तर 40च्या पार मात्र कुमार 11 तुर्बे. ती क्षमता आहे हेमंतकडे पण ती संधी देईल काय संकेत. 5वा बॉल बॅकफुटवर गेला. एक कमालीचा टायमिंग. फ्लो ऑफ द बॅट नाईसली अँड पिक द बॉल ओव्हर द लॉंग ऑफ. कॅप्टनच्या बॅट म्हणून ब्लास्ट षटकार. आता मजा येईल. मॅचला सुरुवात करणारा का निलेश प्रीतम जेपी अशी खूप बॅटिंग लाईनअप प्रतिस्पर्धी टीम कडे. बुंद्यात मारलाय. पायावर लागल्यानंतर शेवटचा बॉल रिंगल्यात चालला. बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर आणि संधी आहे रनआउटची. कॅप्टन झालाय. शेवटच्या बॉलवरती दुसरी धाव काढताना रनआउट. 1 धाव काउंट केले जाईल. अशा प्रकारे पहिला इनिंग म्हणजे अर्थात 3 ओव्हरचा खेळ संपलाय. त्या 3 ओव्हरमध्ये खेळताना आमंत्रण दिलं होतं कुमार 11 तुर्बे टीमला. तिथे 3 ओव्हरच्या खेळमध्ये 3 गडी गमावल्यानंतर धावा केल्या स्कोरवरती 46.
47 कंपल्सरी टार्गेट समोर आहे जिंकण्यासाठी, खास करून ऐरोली एकविरा ऐरोली टीमकडे 47 टू द टार्गेट. चला ज्यांची खूप आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, हा आवाज कधी ऐकायला भेटतो. अभ्यासू समालोचक ज्यांची मध्ये गणना केली जाते, आज बेस्वानी प्रिन्सची आपण आवाज ऐकली. त्यानंतर ऐकूया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दुसऱ्या उत्तरात म्हणजे दुसऱ्या इनिंगमध्ये अभ्यासू असे करायबगावचे नितेश भोईर येतील आणि सांगतील या शेवटच्या मॅचची दुसऱ्या इनिंगची संपूर्ण कहाणी नितेशच्या जुबाने. हॅलो, थँक्यू सो मच. धन्यवाद, पुन्हा एकदा मनापासून आभार सँडी सर. नवी मुंबई समालोचन क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आपण महागुरू म्हणून ज्यांचा नेहमीच आदरानं नाम उल्लेख केला आहे. आपल्या आयुष्यातील जवळजवळ 40 ते 45 वर्षाचा कालखंड क्रिकेटसाठी खऱ्या अर्थानं अर्पण समर्पण करणारे अनेक युवकांना खऱ्या अर्थानं ज्यांनी क्रीडांगणावर आणि समालोचन करत असताना प्रेरणा दिली असे संतोष म्हात्रे सर, सँडी सर म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख राहिली, त्यांचा आपण आभार व्यक्त केलं. 2 दिवसभरामध्ये आपण जर का पाहिलं तर राहुल म्हणजेच आमचे प्रिन्स दिवाले नवी मुंबईचा हा गोड मराठीचा अतिशय समृद्ध आवाज त्यांना आपण ऐकलं. स्पर्धेची उंची, स्पर्धेची ग्लोरी वाढवताना आपण या दोन्ही समालोचकांना ऐकलं आणि समालोचकाचा आभार आपण स्पर्धेच्या निमित्तानं करूया. आणि आमचे या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आणि त्याचबरोबर आम्ही सन्मान्य राकेशजी भोईर सरांना विनंती करू की आपण सुद्धा या व्यासपीठावर यावं. आपलं हे सहर्ष स्वागत असणार आहे. यानंतर आम्ही विशेष सन्मान करू. चला आपण विशेष सन्मान करूया. नवी मुंबई पंचकृषीमध्ये रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये 2 दिवस ज्यांना मराठीचं गोड समालोचन केल्याने आपल्या मायबोली मराठी भाषेला पुन्हा एकदा समालोचन आणि समालोचनाच्या माध्यमातून राहुल शिरसाट आज या स्पर्धेसोबत जोडले गेले. त्यांचा विशेष सन्मान, टाळ्यांचा आवाज व्हायला काहीच हरकत नाही आहे. दिवाले गावचे हे सुपुत्र, आपले भूमिपुत्र म्हणून त्यांचा सार्थ अभिमान आपल्याला नेहमीच राहिला आहे. चॅलेंजर्स ट्रॉफी रत्नागिरीमध्ये हा आवाज आपण एक वेळा ऐकला. अनेक स्पर्धांमध्ये ज्यांनी नेहमीच क्रिकेट या खेळाची उंची वाढवली असे मराठीचे गोड समालोचक आमचे मित्र राहुल, पुन्हा एकदा धन्यवाद. जाऊया आपण मॅचकडे वळण घेत असताना दुसऱ्या इनिंगला होईल प्रारंभ आणि दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज ओव्हर द विकेटनं पहिल्याच बॉलवर प्रचंड ताकदीनं फटका सजवायचा होता. फिल्डर अंडरनीथ अँड द कॅच इज टेकन. अ बिग विकेट इन द मॅच. मोठा मासा गळाला लागलाय. थोडी घाई झाली, कदाचित बॅटचा फ्लो चांगला होता परंतु चेंडूनं उंची जास्त घेतली आणि किंबहुना आपण असं म्हणूया टायमिंग थोडंसं चुकलं. अखेरीस अभि या गोलंदाजाला मिळालेली ही प्राइज विकेट आणि ड्रीम स्टार्ट करत असताना तुर्बी टीमसाठी जिथे आपण पाहताय की टाळ्यांचा आवाजही झालाय, सिट्ट्यांचा गजर ज्या गोलंदाजानं नवी मुंबईचं लक्ष वेधून घेतलंय. लहान वयोगटातील अगदी कमी वयातच आपल्या खेळातील नजराना पेश करत असताना पहिली विकेट आणि पहिल्या विकेटच्या खरं तर समाप्तीनंतर संघ जर का आपण पाहिल्यानंतर नक्कीच थोडा अडचणीत सापडलाय. ऐरोली नवीन फलंदाज बॅटो आपल्याला पाहायला मिळेल. इनॅट नंबर 3. नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची एक वेगळी शैली, वेगळी ओळख राहिली आहे. क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्ही खरं तर खेळांना
प्राधान्य, आवड आणि समर्पण देणारे खेळाडू. नाव आहे निलेश भोईर. एका बाजूला एक्सपिरियन्स कॅम्पेनियन ज्यांच्याकडे क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स आहे, आणि एका बाजूला यंग ब्रिगेड यंगस्टर अभि. अँड दिस इज गोइंग टू बी अ व्हेरी गुड कॉन्टेस्ट. पुढ्यात टाकलाय, चॅलेंज होतं. हो, बाल बाल बचावलेत. क्विक लाईव्हच्या माध्यमातून पाहूया किती बॉल स्विंग टर्न झालाय. पाहायला मिळेल आपल्याला या गोलंदाजाची शैली, त्याचा वेग, आणि त्या वेगानं गोलंदाजानं फलंदाजाला कशा पद्धतीनं बीट केलं. ओ, हा बॉल पुन्हा एकदा बराच दूर फेकलाय. यॉर्क लेन हाताळले. पंच अपडेट करतायत, हा बायनं एक धाव मिळणार आहे. कदाचित वाईट सोड रिलीज केला होता. इनकरेक्ट जजमेंट. धावांचा डोंगर उभा केला पहिल्या इनिंग मध्ये. षटका आपल्याला पाहायला मिळाली. 3 एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 47चं टार्गेट आहे. बॅट आधीच फिरले, बॉल नंतर निघून गेलाय. पेस व्हेरिएशन. बॉलिंग इज अ स्किल, बॉलिंग इज अ आर्ट, बॉलिंग इज ऑल अबाउट युअर टॅलेंट. आणि ते चॅलेंज स्वीकारलंय, जिथे आपण पाहताय की यंगस्टर यंग ब्रिगेड अभि शिंदे अँड हिज डॉमिनन्स. यावेळेला प्रतिउत्तर दिलंय. मी फार काल शांत बसणार नाहीये. निलेश भोईर द सेहवाग, and he gets off the mark with your 6. थँक यू. DJ गंगेश आणि त्यांची अकॉस्टिक साऊंड सिस्टम असली की मग समालोचनाची एक वेगळी मजा असते. व्यासपीठावर आमचे लिजेंड खेळाडू ज्यांनी आम्हाला नेहमी प्रेरणा दिली आहे, राजेश दादा मॅचला एन्जॉय करतात. आणि एका बाजूला आक्रमण, बॅक टू बॅक सिक्सेस. अँड दिस इज ऑल अबाउट एक्सपिरियन्स, आणि एक्सपिरियन्स डज मॅटर. जिथे आपण पाहताय की पुढ्यात टाकलेला बॉल ओव्हर पिच बॉलला ताकदीनं टायमिंगनं प्रॉपर कनेक्ट केलंय. स्टँड अँड डिलिव्हर. सेहवागची ताकद, सेहवागची नजाकत, सेहवागचं हँड हेडचं कोऑर्डिनेशन. निलेश भोईर फायर पॉवर. 2 षटकार आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल स्कोर ऐरोली टीम 1-13. थैंक यू. क्या बात है. बीट्स अँड पीसेस, गन्स अँड रोजेस. सुखाची सर कोसळणार की होणार दुःखाचा मुसळधार पाऊस. पाऊस तर नाहीये, परंतु लख प्रकाशामध्ये लॉनवर सुरू असणाऱ्या सिमेंटच्या या विकेटवर सुरू असलेला हा पावसाळी रबर बॉलचा खेळ. प्रीतमच्या बॅटमधनं एज लागला, बॉल मागे गेलाय. मिळेल ती फक्त एक धाव. सेहवाग नॉन स्ट्रायकर एंडकडे, त्यामुळे त्याची बॅट जर का रसिक प्रेक्षकांना पाहायची असेल, त्याचा खेळ जर का पाहायचा असेल, तर तो स्ट्रायकिंग एंडवर फार येणं फार गरजेचं आहे. जिथे आक्रमण करणं जाणतोय प्रीतम सुद्धा. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये राकेश आपल्याला पाहायला मिळते. राकेशकडे क्रिकेटचा चांगला एक्सपिरियन्स आहे. मागच्या 5-6 सीझन मध्ये त्यांनी स्वतःच एक वेगळं वलय, एक वेगळी आयडेंटिटी निर्माण केली आहे. त्यामुळे त्याचाही खेळ क्लास राहिलाय. आक्रमण, वाव स्वेट साऊंड. इट्स प्रॉपर मिडल खेळ आहे. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. जिथे आपण पाहताय की आमंत्रण होतं आणि त्या आमंत्रणाला स्वीकारलंय. इन्व्हिटेशन ऍक्सेप्टेड अँड स्टँड अँड डिपॉझिटेड फॉर अनदर 6. दोन्ही फलंदाजांना षटकारानं सुरुवात केली. टोटल स्कोर झालाय तो एकूण 20. काढायच्या त्या 47, अजून काढायच्या त्या 27. सोपं नाहीये, तितकं कठीणही नाहीये. या क्रीडांगणानं अनेक तालेबंद सोडवलेत. मुंबईचं क्रिकेट, क्रिकेटची पंढरी आणि रबर बॉलची जन्मभूमी म्हणजेच मुंबई. पावसाळी रबर बॉल या खेळाला सुरुवात झाली ती या मुंबईमध्येच. मुंबई या रबर बॉल खेळाची जन्मभूमी. जवळजवळ 40-45 वर्षाचा इतिहास आहे. हा बॉल पुन्हा एकदा
याही वेळेला लेग स्टिकला होता आणि बॉल पाठवलाय डीप काऊ कॉर्नर रिझनच्या वरन. फिल्डर फक्त पाहत राहिले. अनादर 6. एकेरी दुहेरी नाही तर षटकारांमध्येच डील करतायत. आक्रमण होतंय. टोटल स्कोर पोहोचलाय तर तब्बल 26 वर 47. हे टार्गेट आहे. अजूनही 20 काढायचे आहेत. टोटल स्कोर झालाय 27. आता इक्वेशन थोडस सोपं वाटतंय. 9 चेंडू आणि 20 धावा षटकारांमध्ये डील करणारी वन ऑफ द एक्सप्लोसिव्ह पेर मैदानामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला प्रीतम पेस व्हेरिएशन गती कमी केली आहे. गतीला ओळखलं, बॉलला ढकलून दिलंय. एका बाजूला निलेश भोईर आहे त्यामुळे एक धाव काढली आहे. दुसरीची रिस्क घेतली नाहीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. या कॅल्क्युलेशनला पुढे नेऊन तुम्हाला मात्र जिंकता येईल. जो जिंकेल तो जाईल पुढे. जो जिंकेल त्याला मिळेल किमान एक ट्रॉफी. ट्रॉफी क्वालिफायर मॅच आहे सुपर 3 साठी. द गेम इज स्टील ऑन फॉर बोथ द टीम्स. एका बाजूला टीम तुर्भे आणि एका बाजूला टीम गावदेवी ऐरोली. पेस व्हेरिएशन फुल केलाय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. जिथे आपण पाहताय की सेहवागची दहशत, त्याचं डॉमिनन्स. अनदर हिट 6. थँक्यू. थोडे शफल झाले, आतमध्ये आले, त्यानंतर बॅट फिरवली. अखंड तांडव, रणतांडव. अजून एका बॉल यॉर्क लेनचा बड्या मधून पुन्हा एकदा फटका सजवण्याची पोझिशन अजिबात घेऊ दिली नाहीये. इथे दमखम दाखवलाय, इथे क्वालिटी दाखवली, इथे कमबॅक केलंय. रसिक प्रेक्षक विचारतात काय इक्वेशन, तुर्भे की ऐरोली, ऐरोली की तुर्भे. 6 चेंडू आणि आता काढायचे आहेत 12 धावा. 6 गेंदे जीतने के लिए 12 रनों की जरूरत. 6 चेंडू आणि 12 धावा. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ द टीम्स. टीम गावदेवी ऐरोली की टीम कुमार 11 तुर्भे. एका बाजूला तुर्भे, एका बाजूला ऐरोली. दोन्ही टीम्स कडनं खऱ्या अर्थानं जिकरीचे शर्तीचे प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना टीटीचा आहे. सामना हाय व्होल्टेज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडूंची जिंकण्याची तीव्रता जर का आपण पाहिली तर हाय आपल्याला पाहायला मिळतीये. नमित पहिला बॉल हलवार पद्धतीचा बीट केलाय, फसवलंय. झेल फ्लाय, फलंदाज बाद. मॅच मध्ये पुनरागमन. तुर्भे टीम वन मोर टाइम. आता 5 चेंडू मध्ये काढायच्या त्या 12 धावा. जबरदस्त भिडत, प्रचंड संघर्ष. गदर आणि लगान जेव्हा एकाच वेळेला रिलीज झाले होते ना, तीच चढाओढ आणि मैदानामधली हीच चढाओढ समर्पक भासतीये. 5 ला जहा काढायचे त्या 12. 5 ला 12. अ सिच्युएशन इज हिट आउट और गेट आउट. प्राण कंठाशी यावा असा क्रंच मोमेंट आलाय ऐरोली टीम साठी. आता काढायच्या 4 ला 12 की काय. विकेटची संधी आणि विकेटचं पतन. प्रीतम येतील स्ट्रायकिंग एंडवर. 1 मोर विकेट डाऊन. आणि आता काढायचे आहेत ऐरोली टीम साठी 4 चेंडू आणि 12 धावांची गरज.
आता मॅच रंगात आली आहे. 2 चेंडू 2 डॉट गेलेत, विकेट सुद्धा आलेत. महत्वाच्या क्षणी महत्वाच्या फलंदाजाला मिळालेली स्ट्राईक कॅपिटलाइज करतील का? प्रीतम फिंगर रोल, बॉल अप इन द एअर, फिल्डर नाही आहेत. नो मॅच रिझन मधनं बॉल भोवऱ्यासारखा फिरेल, फिनिशिंग वर आदलेल. पंच आम्हाला अपडेट करतील इट्स जस्ट अ क्विक सिंगल. डी च्या माध्यमातून मिळेल 1 धाव. आता काढायचे 3 ला 11. 3 चेंडू 11 धावा. मॅच होती तशी सोपी, परंतु मॅच थोडी कठीण बनली आहे. म्हणतात ना क्रिकेटमध्ये रंग म्हणजेच वेळ बदलायला फार वेळ लागत नाही, आणि कदाचित तीच ती वेळ आणि परिस्थिती कठीण होऊन झाली आहे. ओ इथे सुद्धा फिरकीचे मास्टर जादूगरी पेशकश नमित पाटील साठी एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ द्या. थँक्यू. खेळ संपेल त्या अगोदर आम्ही व्यासपीठावर आमचे राजा दादा उपस्थित आहेत. आम्ही दादांचा सन्मान करण्यासाठी राजेश भोईर दादांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभस्या आपल्या स्पर्धेला ज्यांनी आवर्जून भेट देत आहेत दादांचा आपण विशेष सन्मान करूया. युवकांचं आयोजन, युवकांचं नियोजन आणि त्यांचं व्यवस्थापन आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. या क्रीडांगणानं भारतीय टेनिस बॉल क्रिकेटला खरं तर विकी भोईर सारखा स्पीडस्टर, रफ्तार के सौदागर, ज्याला आपण कोहिनूर सुद्धा आपण ओळखतोय, ज्यानं धीरज भोईर सारखा पुन्हा एकदा अजून एक चांगला खेळाडू दिला. सचिन नाईक सारखा खऱ्या अर्थाने एक सर्वोत्कृष्ट कॅप्टन दिला. ज्या खेळाडूंना ज्या क्रीडांगणानं अनेक खेळाडूंना आपली एक वेगळी ओळख दिली, त्याच्यामध्ये अजून एक नाव ॲड होईल, भावेश नाईक. याच क्रीडांगणावर हा खेळ रंगत असताना आता मात्र मॅच पूर्णपणे फसली आहे. ती टीम गावदेवी ऐरोली या टीमसाठी, आणि मॅचवर पकड मजबूत करत असताना जवळ सुपर 3 चा प्रवास निश्चित करतायत. 1 चेंडू आणि आता काढायचे आहेत 10 धावा. कुमार 11 तुर्बे या टीमचा दबदबा, दहशत, हुकूमत, आणि ही टीम जाते ती सुपर 3 मध्ये. आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट भूषण पाटील अँड आर्मी, नमित पाटील, रवी म्हात्रे अँड कुमार 11 तुर्भे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर क्वालिफाईंग इन टू सुपर 3. चला यानंतर आम्ही विशेष सन्मान करू आमचे राकेश दादा भोईर यांचा आपण विशेष सन्मान करूया. आमचे टेनिस बॉल क्रिकेटचे